नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। नेता लय पॉवरफुल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। विविध नेते आणि वक्त्यांची गाजलेली भाषणं या शोद्वारे आम्ही तुम्हाला दाखवतो। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मेहबूब शेख आणि शिंदेच्या शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांची भाषणं पाहूया। 42 आमदार घेऊन गेले, स्वतःला दादा म्हणून घेणारे नेते। लोकसभेच्या किती जागा मिळाल्या? 4। त्यासाठी 8 तास दिल्लीला दौरा करावा लागला, घालीन लोटांगण करावं लागलं। आता 5व्या जागेसाठी रडतेत। 4 खांदेकरी दिले, 4। लोकसभेच्या नंतर भाजप ह्यांना पोहोच करणार आहे तिथपर्यंत। बरं, 4 जागा दिल्या, त्यातले 1 रायगडचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष, ते 50% ह्यांचे आहेत, 50% ऑलरेडी देवेंद्र फडणवीसांचे। एक उमेदवारी कुटुंबात एक आढळराव दादा तिकडून आयात करून घेतले। बिचाऱ्या उस्मानाबादच्या अर्चनाताई तर म्हणतात, मी कशाला पक्ष वाढू, माझा नवरा भाजपमध्ये आहे, मला काय करायचं राष्ट्रवादी वाढून। आणि आज वाईट याचं वाटतंय, तुम्हाला पवार साहेबांनी सगळं दिलं, 4 वेळेला 3 वेळेला उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं, आणि आज तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय। अरे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, वडिलाचे छत्र जर आपल्याला 100 वर्ष असलं तर आपल्याला वाटतं आपले वडील अजून 10 वर्ष आयात असायला पाहिजे होते। पण भाजपाच्या विकृतीत तुम्ही गेला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय। अरे, जनाची नाही मनाची तरी तुम्हाला वाटायला पाहिजे। एक बाजार बुणगा उठतो आणि तो म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार बुणगा उठून याच्या बापाला जाऊन जर म्हणला की अरे बापा, तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का, तर नवल वाटून घेऊ नका। विजयदादा पुतणे कसा असावा, तर तो धैर्यशील भैया मोहिते पाटलांसारखा असावा। पुतणे हा गद्दार असून चालत नाही, आणि धैर्यशील भैया पुतण्या पण राजकारणात तोच पुढे जातो जो काकाचं ऐकतो। जो काकाचं ऐकत नाही त्याची लय हाल होत्यात। विजयदादांना पक्ष सोडायची इच्छा नव्हती असं माझं स्वतःचं कार्यकर्ता म्हणून मत आहे। विजयदादाला अजितदादाने ढकलत दारापर्यंत आणलं आणि त्यांच्यावर पक्ष सोडायची वेळ जर कुणी आणली असेल तर ती अजितदादांनी आणली। पण फक्त विजयदादांना घालवलं नाही तर गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर, स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांचं कुटुंब, भास्करराव जाधव, मदनराव बापणांना कुणी पाडलं, या सगळ्या लोकांना किती नावं सांगायची। रमेश कदम खेडचे प्रत्येक जिल्ह्यात गेले की पवार साहेबाला माणसाला मानणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी पक्षातून घालवायचं काम ह्यांनी केलं। ह्यांना त्यावेळेस ह्यांनी प्लॅनिंग केलं होतं पवार साहेबाला फसवायचं, आजचं ह्यांचं प्लॅनिंग नाही। प्रतापराव जाधव सांगत होते की आपल्याला गद्दार म्हणतायत, आता गद्दार हा विषय संपलाय। आता आमच्यातलेच काही पोट्टे ते दत्तक घेत आहेत, आमच्यातल्याच लोकांना ते वापस घेत आहेत। मग भाजप असेल, शिवसेना असेल, आणि राहिले होते तर अजितदादांचे माननीय शिंगणे साहेब इकडे आले, हे दोघंच आपसात लढायचे। आता प्यार का वादा 50-50 झालाय, दोघांचा आय लव्ह यू झालाय। तुम्हीच एकमेकाच्या विरुद्ध लढायची, गाडी पलटी टांगे फरार, आता काय राहिलंय? त्यामुळे राष्ट्रवादी, कमळ, धनुष्यबाण, आता तिघं एकत्र झाल्यानंतर, अमर अकबर अँथनी एकत्र झाल्यानंतर गब्बरचं काहीच चालणार नाही। या निवडणुकीमध्ये मी आपल्याला सांगितलं की 544 उमेदवार आहेत। त्या उमेदवाराच्या ठिकाणी प्रतापराव जाधव हे उमेदवार नाही, 544 ठिकाणी नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत। आणि आम्हाला मतदान हे प्रतापराव जाधवांना न देता मोदी साहेबांना मतदान करायचं आहे। ईमानदार के लिए लहर है मोदी, बेईमानों के लिए जहर है मोदी, और देश के गद्दारों के लिए कहर है मोदी। इथल्या मुसलमानांच्या डोक्यामध्ये जो भ्रम टाकलाय की शिवसेना, भारतीय जनता पार्टी वाले हे मुसलमानांच्या विरोधात आहे। बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की भारतामध्ये पाऊस पडत असेल आणि पाकिस्तानमध्ये छत्री उघडत असेल त्याच्या विरोधात आम्ही आहोत।
इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, हे शिवसेना प्रमुखांचं म्हणणं होतं. आणि तेच म्हणणं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं आहे. जे काँग्रेसवाले बोलतात त्यांना एकच सवाल आहे की 75 वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य मिळून, तुम्ही गावांना पाणी देऊ शकले नाही. पण हा एकमेव पंतप्रधान आहे की ज्यांनी 8 लाख कोटी रुपये फक्त पाण्याकरता दिले आणि आज आपल्या प्रत्येक गावामध्ये नळ योजनेचं काम सुरू आहे. बुलढाण्याचं ना आमचं जवळचं नातं आहे. तुम्ही कपाशीवाले, मी कपाशीवाला, तुम्ही सोयाबीनवाले, मी सोयाबीनवाला. त्यामुळे आता नुकसान झालंय थोडं. शिंदे साहेब, आचारसंहितेमध्ये बोलता येणार नाही, पण आमची विनंती आहे की आमच्या या भागामध्ये नुकसान झालंय, लवकरात लवकर ही निवडणूक आटपल्यानंतर आम्हाला मदत व्हावी.